अंदमान निकोबार बेटावर मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या वॉटर ॲपलची चव आता विदर्भातही चाखायला मिळते. अमरावती जिल्ह्यात मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या धामणगाव गडी गावालगत रमेश जोशी यांच्या नर्सरीत वॉटर ॲपल बहरले आहेत. उन्हाळ्यात हे फळ अतिशय गुणकारी असतं. हे फळ खाण्याचे अनेक फायदे असल्याची माहिती जोशी नर्सरीचे संचालक आणि वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक चेतन जोशी यांनी दिली आहे. जोशी नर्सरी आणि लगतच्या परिसरात वॉटर ॲपलची 5 झाडं आहेत. या सर्व झाडांना आता फळ देखील लागली आहेत. 5 वर्षांपूर्वी जोशी नर्सरीचे संचालक रमेश जोशी यांनी गोव्यावरून वॉटर ॲपलचं एक रोप आणून मेळघाटच्या पायथ्याशी असणाऱ्या त्यांच्या नर्सरीत लावलं होतं. त्यानंतर रमेश जोशी यांनी झाडापासून आणखी 4 रोपं तयार करून नर्सरीच्या परिसरात लावली. आज त्यांच्या नर्सरीत वॉटर ॲपलची 5 झाडं बहरली आहेत. येत्या काळात वॉटर ॲपलची 50 रोपं आम्ही तयार करणार आहोत. आपल्या भागात देखील हे चवदार आणि पौष्टिक फळ रुजावं, वाढावं हा आमचा प्रयत्न असल्याचं रमेश जोशी आणि चेतन जोशी यांनी सांगितलं. माझी छोटीशी रोपवाटिका आहे आणि त्या रोपवाटिकेमध्ये मी आपले वॉटर ॲपल म्हणून एक फळांचे झाडं लावले होते. 4-5 वर्षानंतर त्याला फळ चांगल्यापैकी म्हणजे सुंदर असे फळं आले आणि ते फळं म्हणजे एप्रिल ते मे महिन्यात भरपूर फळं येतात. त्याच्यामुळं पाखरं माणसासाठी खूप म्हणजे व्यवस्थिशीर चव आहे त्याची आणि खाऊन पण आनंद वाटतो. असे भरपूरसे लोक येऊन इथं हे फळं खाऊन जातात आणि येणारे जाणारे जे चिखलदरा रोडनं टुरिस्ट लोक आहेत ते पण इथं थांबून ते फळांचा स्वाद घेत असतात. हे फळ म्हटलं म्हणजे वॉटर ॲपल याचं नाव असं आहे की हे एप्रिल आणि मे महिन्यातच याला म्हणजे फळं येतात. त्याच्यामुळं म्हणजे जे तहान असते माणसाची ते तहान त्यानं भागलं जाते म्हणून त्याला वॉटर ॲपल म्हणून नाव आहे. आणि हे फळ जाम म्हणून पण ओळखले जाते. हे कोकणमधलं जास्त फळ आहे. कोकणमध्ये भरपूर झाडं आहे त्याचे आणि याचे झाडं जास्तीत जास्त 10 ते 15 फुटापर्यंत वाढतात. चिखलदऱ्याकडे जाताना मेळघाटच्या अगदी पायथ्याशी असणाऱ्या जोशी नर्सरीला भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जोशी कुटुंब आपल्या नर्सरीतील खास वॉटर ॲपल चाखायला देत असतं. यासोबतच हे फळ नेमकं काय आहे, ते कुठून आणलंय आणि त्याचा काय फायदा याची देखील माहिती दिली जाते.